पावसाच्या अतिवृष्टीत रायगड जिल्ह्यातील तळीये गाव डोंगरकडा कोसळून होत्याचं नव्हतं झालं. अशाच पद्धतीने 7 वर्षापूर्वी माळीण गावही होत्याचं नव्हतं झालं. 7 वर्षानंतर हे माळीण कसं वसलं, काय या माळीण गावची परिस्थिती आहे, पाहणार आहोत साम टीव्हीच्या या स्पेशल रिपोर्टमधनं. मातीच्या ढिगाऱ्याखालून निघणारे कोणाचे हात, कोणाचं चिखलानं माखलेलं शरीर, तर कोणाच्या शरीराचा कुठलासा अवयव. दरड कोसळली की घराच्या घरं मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली जातात. 22 जुलैच्या त्या दिवशी रायगड जिल्ह्यातल्या तळीये गावावर डोंगराचा कडा कोसळला आणि अख्खं गाव होत्याचं नव्हतं झालं. जी परिस्थिती 22 जुलैच्या दिवशी तळीये वासियांवर आली होती, तशीच परिस्थिती 7 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यातल्या डोंगराच्या कुशीत वसलेल्या छोट्याशा माळीण या गावावर आली होती. जुलै 2014 त्या दिवशीची पहाट माळीणवासियांसाठी जणू काळरात्र बनून आली होती. जणू आभाळ कोसळावं तसा पाऊस कोसळत होता. साखर झोपेत असलेल्या माळीणवासियांना याची कल्पनाही नव्हती की आपल्यापैकी बहुतेक गावकरी काही वेळातच कायमची चिरनिद्रा घेणार आहेत. सतत पडणाऱ्या पावसाच्या माऱ्यानं डोंगराचा कडा काळ बनून माळीणवर कोसळला आणि कुणाला काही कळायच्या आतच अख्खं माळीण गाव मातीच्या ढिगाऱ्याखाली दबलं गेलं. चव्वेचाळीस घरांसह 151 माणसं, कित्येक मुकी जनावरं मातीत गाडली गेली. जसा माळीण गावावर डोंगर कोसळला, तसाच डोंगरकडा तळीयेवर कोसळला. तळीये गावात 84 जणांचा दुर्दैवी अंत झाला, तर माळीणमध्ये 151 जणांचा. 7 वर्षांपूर्वीची माळीण असो किंवा आत्ताची तळीये, अशा दुर्दैवी घटना वारंवार का आणि कशा घडतात हाच प्रश्न उभा राहतो. आत्ता मी ज्या ठिकाणी उभा आहे ते ठिकाण सह्याद्रीच्या कुशीतील डिंबे धरण आहे. ज्यावेळी अशी धरणं बांधली गेली त्यावेळी या धरणांच्या आसपास असणाऱ्या गावांचं पुनर्वसन सह्याद्रीच्या कडेकपारांमध्ये केलं गेलं आणि पुढे हेच कडेकपारे त्या गावांवरती मृत्यूचे सापळे बनून आले. आणि अशीच काहीशी घटना 7 वर्षापूर्वी माळीण गावाच्या बाबतीत घडली होती. सह्याद्रीच्या कुशीतून डिंभे धरणावरून जाताना रस्त्याला लागणारी नागमोडी वळणं, रस्त्याच्या आजूबाजूनं वाहणारे धबधबे, डोंगरकडा आणि हिरवागार निसर्ग, शिवाय साथीला धोधो बरसणारा पाऊस, हे चित्र मन प्रफुल्लित करण्यासाठी पुरेसे आहे. याच डोंगरकड्यांवर ठिकठिकाणी दिसणारी छोटी छोटी घरं आणि गावं, निसर्गाच्या कुशीत राहणाऱ्या या लोकांचा कुणालाही हेवा वाटावा. पण या घरात राहणारे लोक छातीवर दगड ठेवून प्रत्येक रात्र घालवतात, हे वास्तव आहे. डिंभे धरणाला वळसा घालून 40 किलोमीटरच्या नागमोडी वळणांचा प्रवास करत आम्ही पोहोचलो माळीण फाट्यावर. घटना घडली आणि माळीणवासीय उघड्यावर पडले. काहींची कुटुंब नष्ट झाली, तर कुणाच्या घरातलं एखादंच कोणीतरी वाचलं. माळीणची दुर्घटना घडल्यानंतर प्रशासनाच्या वतीनं माळीणवासियांसाठी तात्पुरता निवारा म्हणून पत्र्याच्या खोल्या उभारण्यात आल्या.
त्या खोल्या आजही माळीण दुर्घटनेची साक्ष देत माळीण फाट्याजवळ तशाच उभ्या आहेत. माळींची दुर्घटना घडल्यानंतर पुढचे 3 वर्ष माळीणवासी याच पत्रा शेडमध्ये राहत होते. माळीणवासियांसाठी तात्पुरत्या स्वरूपात हे निवारा केंद्र उभारण्यात आलं होतं. माळीणमधील 37 कुटुंब पुढचे 3 वर्ष आपल्या जुन्या आठवणी मनात ठेवून याच ठिकाणी वास्तव्य करत होती. ज्या मुलांचे आई वडील, आजी आजोबा, बहीण भाऊ किंवा आप्तांना या दुर्घटनेनं हिरावून घेतलंय, त्या कोवळ्या जीवांची समजूत घालताना शाळेच्या शिक्षकांनाही अश्रू अनावर होतात. कधी आईच्या भूमिकेत, कधी वडिलांच्या भूमिकेत, तर कधी आजी आजोबांच्या भूमिकेत जाऊन या चिल्ल्या पिल्ल्यांची समजूत काढावी लागते. एखादा कार्यक्रम असला किंवा म्हणजे आपण त्याला म्हणू शकतो की एखादी महिला दिवस असला किंवा आईवडिलांचे आपण मातृदिन किंवा पितृदिन साजरे करतो, त्यावेळेस बऱ्याच अंशी होतं की ते मुलांना आपल्या आईचे किंवा वडिलांची त्यांना खूप आठवण येते. मग त्यावेळेस मुलं अक्षरशः आम्ही बघितलं, स्वतः बघितलं की मुलं त्यांच्या आईच्या किंवा वडिलांच्या आठवणीमध्ये ओक्ष रडतात. तर त्यावेळेस आम्हाला त्यांना जवळ घेऊन किंवा बाबा ठीक आहे, हरकत नाही आहे, जी घटना झाली ती खूप वाईट होती, पण जवळ घेऊन त्यामुळे एक मायेचे आपण हात म्हणतो किंवा ऊब म्हणतो, ते आम्हाला मुलांना देऊन त्यांना थोडंसं सावरावं लागतं. सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या कुशीत वसलेलं छोटंसं माळीण गाव. आधीचं माळीण आणि आताचं जुनं माळीण, या जुन्या माळीणच्या माथ्यावर दिसणारा डोंगराचा तो कडा गावावर चाल करून आला आणि क्षणार्धात त्याचं नृत्य झालं. गावाच्या बाजूला असणारी काही घरं यातून वाचली, पण त्या वाचलेल्या घरातल्या लोकांनी जे पाहिलं ते आजही आठवलं की त्यांच्या अंगावर भीतीनं काटा उभा राहतो. आपला बांब कसा उडतो, अशा दगडी नुसत्या कोंबड्या डाळीतोय असा गाव डाळून घ्या, घर गाडून गेले. लय परिस्थिती बेकार होती, रडाई येत आता आम्हाला गाव दिले आहे का याला शोभा. ते आमच्या गावाला किती शोभा होती, लय शोभा होती. त्याने आम्हाला पटलं गाव. काय सांगायचंय, गावाची आठवण येते आम्हाला. सात वर्षांपूर्वी माळीणची जी परिस्थिती होती, तीच परिस्थिती सह्याद्रीच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या रायगड जिल्ह्यातल्या तळीयेची. हात जोडत डोळ्यातलं पाणी पुसणाऱ्या या आजीच्या घरातील सगळ्याच माणसांवर त्या काळ रात्री निसर्गानं झडप घातली होती. आपल्या माळीणसारखीच परिस्थिती रायगड जिल्ह्यातल्या एका गावावर ओढावली आहे हे कळल्यानंतर या माऊलीच्या डोळ्यातील भीतीच सर्व काही सांगून जाते. पुन्हा दुसरं माळीण किंवा दुसरं तळीये होऊ नये म्हणून मायबाप सरकारनं लक्ष द्यावं हे सांगताना आजीच्या डोळ्यांना अश्रूच्या धारा लागल्या होत्या. एक 2 मिनिटात गाव नाहीसा झाला. तर शासनाने मदत दिली, घरं बांधून दिली, पण त्या घरात राहायला माणसंच नाही तर त्या घरांना काय अर्थ आहे का? रायगडमध्ये झाली ती माळींची बातमी दाखवितात, तसं आता इथून पुढं दुसऱ्या गावांना होऊ नये याची शासनानं दखल घ्यावा, शासनानं विचार करावा एवढीच विनंती करते.
हे तेच ठिकाण आहे ज्या ठिकाणी डोंगराचा कडा कोसळून अख्खं माळीण गाव गाडलं गेलं. या दुर्दैवी घटनेमध्ये 151 जणांचा मृत्यू झाला. राज्य सरकारच्या माध्यमातून मृत्यू झालेल्या 151 जणांचं स्मृतिस्तंभ या ठिकाणी उभारण्यात आलं. या स्मृतिस्थळावर लिहिलेली नावं वाचताना माझं मनही भरून येतं, अशी ही परिस्थिती. या ठिकाणी स्मृतिस्थळाच्या बाजूलाच प्रत्येक व्यक्तीच्या नावाने झाडं लावण्यात आली. ही झाडं आजही माळीणवासियांचा आठवणींना उजाळा देणारी आहेत. त्यांच्याशी फक्त काही तास आधी गप्पा झाल्या. ज्यांना आदल्या दिवशी भेटलो, चहा पाणी केलं, त्यांच्यावर सकाळी काळाचा असा घाला येईल हे कोणाच्याही स्वप्नात नव्हतं. मित्र, नातेवाईक, पाहुणे या सगळ्यांच्या आठवणी काढत माळीणपासून अर्धा किलोमीटर अंतरावर राहणारे हे वृद्ध या स्मृतिस्तंभावर येऊन जुन्या आठवणी विसरण्याचा प्रयत्न करतात. आम्हाला पडली हे गावचं ठिकाण बघितल्यानंतर आम्हाला कैवरून येतं, परंतु आता त्याला नाही इलाज आहे, कारण सगळी आपलीच आहेत. म्हणून या गोष्टी होणं महाकठीण आहे आणि अति दुःख निर्माण होतं. दुर्दैव म्हणजे माळीण दुर्घटनेतील मृतांच्या आठवणीसाठी बांधलेलं हे स्मृतिस्थळ आता पर्यटन स्थळ झालंय. ज्या दुर्घटनेत अनेकांचं विश्व उद्ध्वस्त झालं ते स्थळ आता सेल्फी पॉइंट बनलंय. 30 जुलै 2014 माळीण दुर्घटना घडली होती. त्यावेळी बहुतांश लोक मृत पावले होते. त्यासाठी आम्ही इथं लोक पर्यटनाला भेट देतात. मग हे स्मृतिस्थळ पर्यटन केंद्र झाले. हो, थोडक्यात. ही दुःखाची घटना आहे. हो, दुःखद घटना आहे ही. मग दुःखद घटनेला पर्यटन स्थळ करताय. नाही, मग तुम्ही ज्या पद्धतीने सेल्फी काढतायत ही परिस्थिती दुःखाची आहे, तर कितपत योग्य आहे. दुःखद जरी असली तरी ती आपल्यासाठी एक आठवण आहे ना. मग ती आठवण आपल्या स्मृतीत राहावी, कधी पण आपण आपल्या लक्षात यावं म्हणून सेल्फी वगैरे काढणं चालतंच. किल्ल्याला भेट देतोच ना, तिथं आपण सेल्फी काढतोच आपण, तर इथं काढणं काय चुकीच नाही वाटत. तळीये गावावर डोंगराचा कडा कोसळला, अख्खं गाव काढलं गेलं, पण या सगळ्यातून वाचली ती तळीयेची शाळा. अगदी अशीच परिस्थिती माळीणच्या बाबतीत घडली. त्या दुर्घटनेतनं वाचलेलं गावाचं भविष्य घडवणारं ज्ञान मंदिर आजही जुन्या माळीणच्या स्मृतिस्तंभाशेजारी उभं आहे. कुटुंबाचा आधार गेला, आपली माणसं गेली, आपलं म्हणणारं कुणीच राहिलं नाही. मात्र यातून वाचलेल्यांचं भविष्य घडवणारं ज्ञान मंदिर आजही खंबीरपणे उभं आहे. माळीण दुर्घटनेत होत्याचं नव्हतं झालं, मात्र वाचली ती फक्त ही शाळा. या शाळेनं बचाव कार्याच्या वेळी एनडीआरएफची पथकं असतील, आरोग्य यंत्रणा असेल किंवा इतर सगळ्या व्यवस्था असतील, यांना आसरा देण्याचं काम केलं. ही शाळा आजही तशीच खंबीरपणे उभी आहे, फक्त शाळेतील त्या चिमुकल्यांची वाट बघत. काही वर्षांनी उद्ध्वस्त झालेलं माळीण गाव सरकारी मदतीच्या बळावर पुन्हा नव्या दिमाखात उभं राहिलं. माळीण गावाला लागूनच असलेल्या आंबडे इथल्या 8 एकर जागेत सरकार, सामाजिक संस्था आणि समाजातील दानशूर व्यक्तींच्या सहाय्यानं माळीण गावाचं पुनर्वसन झालं. या पुनर्वसन प्रकल्पात सुमारे 67 कुटुंबियांसाठी भूकंपरोधक घरं उभारण्यात आली आहेत. ते माळीण गाव ज्या डोंगरानं नष्ट केलं त्याच डोंगराच्या कुशीत नवं माळीण बसवण्यात आलंय. त्यामुळे या डोंगरावरील मोठमोठे दगड माळीणकरांच्या मनात भीती बनून राहिलेत. कारण उद्घाटनाच्या आधीच काही दिवस ही घरं खचली होती. डोंगर जवळ आहे, डोंगर घरांच्या वर एवढा मोठा दगड आहे का तो दगड कधी येऊ शकते. तो डोंगर जर वरून आला तर आमची घरं परत असं झालंय असं तिथं पण व्हायची शक्यता वाटते, भीती वाटते. मग जास्त पाऊस चालू धडधड होते, अंगाचा थरकाप होतो. गावातील लोकांचा व्यवसाय शेती असल्यानं कृषीविषयक वापरासाठी ही जागा या शेतकऱ्यांना कमी पडतीये. सोबतच वरच्या डोंगराची ही भीती आहेच. त्यामुळे या घरांपेक्षा तात्पुरतं उभारलेलं पत्रा शेड इथल्या काही लोकांना बरं वाटतंय.
त्या घरांमध्ये आत्ताही सर्व लोक राहतात, परंतु शेतकरी कुटुंब असल्यामुळं ती घरं थोडीशी लहान पडतात. त्यामुळं काही कुटुंब बाजूला वेगळी घरं तयार करून राहतात. माळीणचं पुनर्वसन होऊन आज जवळपास 4 वर्ष झाली आहेत. मात्र घरं बांधून दिल्याच्या काहीच वर्षानंतर माळीणवासियांना बांधून दिलेली घरं गळायला लागली आहेत. सतत पडणाऱ्या पावसामुळे पाणी पाझरून वरचा स्लॅब पडतो की काय अशी भीती गावकऱ्यांना सतावू लागली आहे. या पाऊस पडून पडून दगडी ढिल्या होत्यात का नाही, होत्यात ना, मग त्या खाली येतीलच ना. मग भीतीच आहे ना आम्हाला. गळ्यात चला तुम्हाला दाखवतो, मग घर जाऊन बघा. आकप सोफेर गळात आहे, 3ही रूम गळातात. सलाप वर चांगलं नाही टाकलं, पाझरात आहे. आपलं पाण्याचं मडकं कसं आपण भरून ठेवतो ते पाझरात, असं सारखं पाझरात आहे, ठिवं गळातात. तब्बल 7 वर्षांनंतर आता रायगड जिल्ह्यातल्या तळीये गावातही माळीणचीच पुनरावृत्ती झाली. तळीयेचंही माळीणच्याच धर्तीवर पुनर्वसन केलं जाईल असं सरकारी आश्वासन तळीयेच्या ग्रामस्थांना मिळालंय. पण माळीणच्या पुनर्वसनाची ही स्थिती पाहिली तर पुनर्वसनाच्या नावाखाली तळीयेकरांच्या वाट्याला काय येणार याची कल्पना येऊ शकते. यापूर्वी कोयनासह अनेक शासकीय प्रकल्पांच्या प्रकल्पग्रस्तांच्या दुर्दैवाचे दशावतार आपल्याला नवीन नाहीत. पण पुनर्वसनाचं आदर्श मॉडेल म्हणून माळीण गावाचा जर नामोल्लेख केला जात असेल आणि तिथली परिस्थिती ही असेल तर आदर्श या नावाची व्याख्या तरी नेमकी काय असा प्रश्न पडल्यावाचून राहत नाही. निसर्गाचा प्रकोप होऊन अशा घटना घडतात तेव्हा आपल्या डोळ्यासमोर उभी राहते ती म्हणजे माळीण. अशा घटना घडल्याच्या नंतर सरकारच्या वतीनं मदतही केली जाते आणि एक आश्वासनही दिली जाते. सोबतच या कुटुंबियांचं पुनर्वसन देखील केलं जातं. मात्र या घटनांमध्ये ज्यांचे कुटुंबीय गेलेले आहेत त्या कुटुंबियाच्या मनाचं पुनर्वसन मात्र तुम्ही आणि आम्ही कोणीच करू शकत नाही. माझा सहकारी रोहिदास घाडगे आणि कॅमेरामन संपत मोरेसह मी प्रमोद जगताप, साम TV न्यूज, माळीण.